झाडातले जाहले मुके आता चालू होई इथे जीव घेण असा खेळ हा मनाची मनाला लागतसे आस प्रीतीच्या फुलांना चांदण्यांचा वास पाखरू जीवाची अडकत जाती सुटकान होते गुंतता हृदय हे गुंतता हृदय हे लाईट का बंद आहेत? हाय ग बाबा देवी 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 कोण आहे? कोण आहे तिकडे? कोण आहे? आई ग Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Naina. ए थांबा थांबा आजी आजोबा. Happy birthday dear आई. Happy birthday to you. कुणाची आयडिया ही? आधी सगळे दिवे बिवे घालवायचे, मला घाबरवायचं. हे कसलं आलंय सरप्राईज? अगं ही देवी ग. नाही गाय, मी फक्त लपायचं असं सांगितलं होतं. बाकी सगळं तो देवी म्हणजे पण आई कसली घाबरली ना, अगदी सिनेमात दाखवतात तसंच. तुला ना सारखा टीव्ही आणि सिनेमा. ते जाऊ दे, केक कसा आहे सांग बरं.
चांगला आहे. म्हणजे छान आहे, मस्त आहे. विक्रमने ऑर्डर केलाय. हो का? आश्चर्यच आहे. आश्चर्य काय त्या? दिल्लीला जाण्याच्या गडबडीत त्याच्या लक्षात राहिलं बायकोचा वाढदिवस. आणि एवढं होतं तर जायचं कशाला? कॅन्सल करायचं ना एक सेमिनार. अगं हो हो माहितीये तो नाहीये म्हणून तू नाराज आहेस. पण म्हणून काय, आमच्यावर तोफ टाकून काय होणार आहे? अगं बिझी माणूस आहे तुझा नवरा. काय हो? हो हो. बाबा आता तुम्ही नका आणखी त्याची बाजू घेऊ. चला चला आवरा, आता केक कापूया आपण. चला पटकन अगं, संपवूया. एवढी काय घाई आहे? जरा थांब की. अगं घाई काय म्हणजे काय? उद्या शाळा नाही का हिला? हो. आणि आता ते वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्री 12-12 वाजेपर्यंत जागून वाट बीट बघत बसण्याचे रोमॅन्टिक मॅड दिवस संपलेत. आता कुणाचाही वाढदिवस असो Happy नाही तर anniversary. birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to dear Nana. Happy birthday to you. Many, many happy returns of the day. थँक्यू. पण तू दिल्लीला गेला होतास ना? Well, that was the part of the plan. आधी थोडंसं घाबरवायचं, मग थोडंसं चिडवायचं. काय हा वेडेपणा? का? आत्ताच म्हणत होतीस ना की आमच्यातला तो जुना क्रेझी रोमॅन्स संपलाय. वेल द रोमॅन्स इज स्टील इन द एअर. इट्स स्टील देअर. चला आता केक कापूया. अहो थांबा, 12 वाजायला वेळ आहे अजून. चला मग मी आता झोपतो, तुम्ही मला उठवा. बाबा थांबा ना, थांबा आपण केक कापूया. लता हे ठेव. अहो हिला पण सकाळी लवकर उठायचंय ना, शाळा सुरू झाली. चला केक लता, कापूया. plates घेऊन या. Come on, लवकर. ओके. काय हो, तुम्ही असे आत निघून का आलात? का? मी बाहेर लॉनवर झोपावं अशी इच्छा होती का तुझी? काहीतरीच काय. अहो केक कापल्या कापल्या आत निघून आलात. जरा थोडा वेळ थांबायचं होतं ना. तू एखादी कव्वाली वगैरे गाऊन दाखवणार होतीस का काय? बोलली नाहीस मला. उगीच काय काहीतरी. नाही म्हटलं तुझा आणि तुझ्या जावयाच्या सरप्राईजचा तोही एक भाग असेल. हे बघा, कुठल्याही आनंदाच्या क्षणी ना तुमचं तोंड आपलं वाकडं. बाहेर सगळेजण मजा मस्ती धमाल करतायत, तुम्ही आत येऊन पुस्तक घेऊन बसलाय. आता या वयामध्ये मी मस्ती करायची का? हे बघ, मस्ती करण्यापासून मी कोणाला रोखलंय का? केक कापायचा होता तेव्हा आधी ठरल्याप्रमाणे मी तिथे उभा होतो की नाही टाळ्या वाजवायला. उपकार केले. ए वनिता, शाळेतल्या मुलीसारखी चिडू नकोस ना. हे बघ, हे त्यांच्या आनंदाचे क्षण आहे, त्यांना साजरे करू दे. आपला त्याच्याशी काय संबंध आहे? नैना आपली मुलगी आहे ना. होती, पण ती आता नैना वनारसे आहे, विक्रमची बायको. आडनाव बदललं म्हणून नातं बदलत नाही. आणि आपण सगळे एकाच घरात राहतो ना इथे. तेच तर दुर्दैव आहे ना. काय म्हणाला? ए आता मला जरा वाचू द्या. तू जा ना. हे बघ, मुलीचा वाढदिवस होता, केक कापला, टाळ्या वाजवल्या, बर्थडेचं गाणं सुद्धा गायलो, मुलीला मनापासून आशीर्वाद दिले. आता आणखीन मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे का? आता एखादा नाच वगैरे नाचून दाखवू? नको. जिभेने थैमान घालताय ना तेवढं पुरेसं आहे. मी बोलायला आलो नव्हतं. यापुढे मीही येणार नाही. हे गेल्या 35 वर्षामध्ये तुला कसं सुचलं नाही ग? 35 वर्षांपूर्वी तुमच्याशी गाठ मारली ना तेव्हाच माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मग भोगा आता. भोगतेच आहे. छान.
आता सगळे वार करून झाले असले तर जा ना, मला वाचू दे ना. हो जाते. आणि जाण्यापूर्वी एक, मुलीच्या वाढदिवसाचा केक खाल्लाय हे अख्ख्या शहरभर कळायची काही गरज नाहीये. नाकाच्या शेंड्याला केकचं क्रीम लागलंय ते पुस. म्हणजे केकवाल्याला केकची जाहिरात करायची असेल ना, अख्ख्या शहरभर होर्डिंग लावेल तो. तुझ्या नाकाची गरज नाहीये. आधीच का नाही हो सांगितलं? सांगितलं असतं ग, पण छान दिसत होत ते, अगदी क्यूट. बर, या घरामध्ये माझ्या शब्दाला काही किंमत नाही जाणू नये मी, तरी पण आपला एक निषेध नोंदवायचा म्हणू ना. आता काय? तुमची सरप्राईज द्यायची कल्पना मला अजिबात आवडलेली नाहीये बरं का. नैना किती पॅरानॉइड आहे हे तुला आणि मला चांगलं ठाऊक आहे. शिवाय अशा माणसांना घाबरून सोडण्याची कल्पना ज्यांच्या डोक्यात शिजते त्यांच्या मेंदूमध्ये किंचितशी का होईना विकृती आहे असा संशय निर्माण होतो. लता, माई काय आहे ग हे? कुठे काय हे कागदात काय बांधून घेतलंयस? सुरी आहे. सुरी? धार गेलीये तिची, काढून आणते. ठीक आहे. येऊ मी? हो ये. नीट जा, बाहेर पाऊस आहे. मला नाही वाटत भीती पावसाची, मज्जा वाटते. Many happy returns of the day. थँक्यू. हे देवी येईल ना? बाहेर केक खाते. एक मिनिट, लाडात येणे आधी मला गिफ्ट कुठे आहे माझं? अरे तू मागशील ते. दरवर्षी तुझं असंच असतं, मी मागेन ते. तुला नाही लक्षात घेत आहे? तुला नाही समजत मला काय हवं असेल? अगं या बाबतीत करेक्ट डोकं चालवणं देवालाही नाही जमलेलं. माझी काय गत आहे? तू सांग ना तुला काय हवं. अरे काय मागणार मी तुझ्याकडे? सगळं दिलंयस तू मला आजपर्यंत. वेल, स्वतःचं घर सोडून अजूनही सासऱ्याच्या घरात घर जावं म्हणून राहतोय ना. कम ऑन विक्रम, ते तुला स्वतःच्या मुलासारखं वागवतात ना? ऑफकोर्स. वेल, दॅट्स नॉट द पॉइंट. पॉइंट इज तुला गिफ्ट काय हवंय? काही नको. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं गिफ्ट तू मला 7 वर्षापूर्वीच दिलंयस. देवी. ए हॅलो, हा तुझा गैरसमज आहे. तुला कोणी सांगितलं गिफ्ट म्हणून दिली ती तुला? हॅलो, ती माझी होती, माझी राहणार आहे. शी इज अ डॅडाज गर्ल. ओके 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 ओके, ठरलं. मग उद्यापासून सकाळी तिला उठवण्यापासून रात्री झोपवण्यापर्यंत सगळी कामं तू करायचीस. तिला बाबा पुता करून उठवायचं, तिला खायला घालायचं, फक्त एकदा नाही, जेवायला द्यायचं, रात्रीचं जेवण द्यायचं, तिचा अभ्यास घ्यायचा, सगळी. देवी तूच सांग, तू कोणाची, माझी का मामाची? डॅडाची. माझी. एक मिनिट, चॉकलेट कोणी आणलंय? बघितलं ना तुझी पोरगी केवढी ठाम झाली. अच्छा, आता माझी पोरगी का? डॅडा, तू मामासाठी काय गिफ्ट आणलंय? काहीही आणलेलं नाहीये तुझ्या डॅडाने. मी विचारते. डॅडा, मामा, तू डॅडाला सांगितलंस का की मला नवीन मोनोपोली पाहिजे? हो, ऐका, आता यांना नवीन म्हणून. अच्छा, मी हे तर सांगते, पण तू मला एक गोष्ट सांग की केक खाऊन झाला? हो. ब्रश केला? नाही. गो फास्ट. आउट 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 आउट. आज तुला तुझं गिफ्ट देते. विक्रम, तिच्याकडे जरा बघायला झालंय, तू कुणाचंही ऐकत नाही, कुणाचं. माझ्या तर धाकच नाही.
वाव किती छान आहे बघ. बघू Lovely. वाव मस्त छान आहे. केक पण काढलायस. हो हे काय ग मम्माला एवढी छान केलीस गोड एकदम आणि मला का माझं नाक का असं मोठं राक्षसासारखं. बरं झालं बरं झालं बरं झालं बरं झालं. आपण एक काम करूया डॅडाचं ना कापून टाकू. ओके अरे कापून अरे मग मी असं काय नाकाशिवाय फिरणार. तुला यायला नवीन ना. अरे येईल कसं काय तोपर्यंत काय करू मी तोपर्यंत काय करू काय करू. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. धुरंधर अँड धुरंधर या मिस्टर बुताला. नेक्स्ट वीक. नो सर नॉट पॉसिबल. सर गोवा में है. नहीं सर पिकनिक के लिए नहीं. गोवा गवर्नमेंट का प्रोजेक्ट है उसका प्रेजेंटेशन है. यस सर. क्या डेफिनेटली सर आई चॉक यू ऑन द प्रायोरिटी. यस सर मैं सर से बात करके आपको फोन करती हूँ इन नेक्स्ट 45 मिनट्स. ओके सर. या थैंक यू. हैव अ नाइस डे. टेल्स. टेल्स इट इज. पुन्हा जिंकलीस. ॲज युजल. मला वाटतं सर तुमच्याकडे ना ते शोले मधलं कॉइन आहे. रोज मीच कशी जिंकते. कारण तुझ्याकडून रोज हरायला आवडतं मला. कुणीतरी म्हणून गेलं ना हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. बाय द वे तुझा बॉस नाही आला अजूनही. 9:30 वाजत आले. कम ऑन सर. तुम्ही माझे बॉस आहात. ह्या कंपनीचे 50% पार्टनर आहात तुम्ही. ते फक्त नावापुरता. तुझा खरा बॉस तोच आहे. म्हणून तर दिवसभर पिंगा घालत फिरत असेस ना त्याच्या भोवती. नो सर मी फक्त माझं काम करते. पण हे घड्याळ काका आले नाहीत अजूनही. 9:30ची मीटिंग होती. सर 9:30 वाजायला अजून 1 मिनिट बाकी आहे. आणि माझा सिक्स सेन्स असं सांगतो की सरांची गाडी आता कंपाऊंडच्या आतमध्ये आली असेल आणि विक्रम सर विल बी हिअर एनी मोमेंट. बेट. कितीची. हरलीस तर मी मागेन ते द्यावं लागेल तुला. जिंकले तर महागात पडेल. स्वस्तातल्या गोष्टींचा शौक नाहीच आहे आपल्याला. ओके देन. ऑन द काउंट ऑफ 10 विक्रम सर विल बी हिअर. 10 9 8 7 6 5 4 3 2 हाय गुड मॉर्निंग. वन. I won. Good morning, folks. Good morning. Morning, Mike. अरे मॉर्निंग मॉर्निंग विक्रम. So, folks, गोवा गव्हर्नमेंटच्या नव्या कला दालनाच्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन 4 दिवसावर. An apple a day keeps the doctor away. पण मीटिंग मध्ये येताना keep the apple away. सॉरी सर. तुझ्या पुढच्या वाढदिवसाला मी मिरर देईन गिफ्ट म्हणून. सो फोक्स कमिंग बॅक टू द पॉइंट. आपलं प्रेझेंटेशन 4 दिवसावर आलंय. आपण कुठवर आलोत.
अरे दिल्ली शहरात कावळे किती असा प्रश्न विचारणारा मी काय अकबर बादशाह वाटतो का तुम्हाला? असे गप्प का बसलात? कम ऑन. हा प्रोजेक्ट अनन्या हेड करते विक्रम. ऑफकोर्स आय नो. सो काय प्रॉब्लेम काय? दॅट एक्झॅक्टली इज द प्रॉब्लेम. अनन्या अजून आलेली नाही. गुड मॉर्निंग सर. तू टॅलेंटेड आहेस म्हणजे काय? तुला बेजबाबदारपणे वागायचं लायसन्स मिळालंय का? किती वाजता होती मीटिंग? आय एम सॉरी सर फॉर बिंग लेट. किती वाजता होती मीटिंग? 9:30ची. सर पण कालच्या पावसामुळे सगळीकडे जॅम आहे. मी आज शहरात राहतो. इनफॅक्ट आम्ही सगळेच. सर तुम्ही विरुद्ध दिशेला राहता. सॉरी मला आर्ग्युमेंट नाही करायची. करूही नकोस, कारण तुझ्या 15 मिनिटं उशिरामुळे आपली मीटिंग कॅन्सल झालेली. पुढच्या 3 मिनिटं तुझं प्रेझेंटेशन घेऊन माझ्या केबिनमध्ये. दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ वर्किंग विथ विक्रम. तुम्हाला ना तुमचे शाळेतले दिवस आठवायला लागतात. उशीर झाला तर कॉरिडॉरमध्ये अंगठे धरून उभं करण्यात येईल. त्यातूनही नाही सुधारलात तर चिठ्ठी पाठवून घरातून पालकांना बोलवून घेण्यात येईल. अरे 2.25 मिनिटं राहिलेत फक्त तुझ्याकडं. आणि आय होप तुझा ग्रहपाठ व्यवस्थित झालेला आहे. गो गो गो. देवी, अगं देवी, आतमध्ये एवढा पसारा घालून ठेवलास आणि आता इथे काय उकरत बसलीस तू? मॉम आय एम स्टडिंग. स्टडिंग कसलं आलंय डोंगल्याचं पावसामध्ये? हे तर काय थंड चाललंय तुझं. आई, अगं मला सायन्स क्लासमध्ये होमवर्क दिला होता. टू प्लांट अ सीड. म्हणून मी डिगिंग करतेय. सो डोंट डिस्टर्ब मी प्लीज. डोंट डिस्टर्ब. आणि अगं डिगिंग काय चालवलंय? खणतीये तरी म्हण. शी, तिच्या मराठीचे तर 3-13 वाजलेत अगदी. जाऊ दे ग, कशाला ओरडतेस बिचारीवर? बिचारी? अगं या घरात जर कोणी बिचारी असेल ना तर ती फक्त मी आहे. आत खोलीत जाऊन बघ केवढा पसारा घालून ठेवलाय. ढॅन 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 टीव्ही चाललाय आणि बाईसाहेब इथे बसल्यात डिगिंग करत. चला तो. नो नो, पाहिलंच ना किती हट्टी झालीये. आणि हे सगळं विक्रममुळे. माझं तर काही धाकच राहिला नाहीये. कशाला दाखवायला पाहिजे धाक? मुलांना समजूतीने सांगितलं की झालं. हे तू बोलतेस? अगं माझ्या पाठीत तू घातलेले धपाटे अजून ताजे आहेत. एवढं काय मी मारत बिरत नव्हते हा. आणि त्यावेळची गोष्ट वेगळी होती. हो, मी मुलगी होते. ही नात आहे. जाऊ दे, चल तू, मला तुझं औक्षण करायचं. आई, बस बरं इकडे. आता या धबडग्यात औक्षण बिक्षण कशाला? तर मला खूप घाई आहे. आणि आता मी लहान आहे का? एवढी मोठी झाली आहे. माहितीये ग, मोठी झालीस ती, पण माझ्यापेक्षा तर नाही ना मोठी झालीस. बस बरं इकडे. अगं नाही ना, आज वाढदिवसाच्या दिवशी तरी चांगले कपडे घालायचे होते. आई जरा लवकर कर ना, माझी खरंच भाजी जळेल आणि मला आज इतकी कामं पडली आहेत. आता आज वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा ओरडू का तुला मी?
5 मिनिटं लागत नाही या सगळ्या गोष्टींना. उगीच गडबड करते. ते बघ एवढी मोठी झाली तरी रागवते. झालं माझा नमस्कार नमस्कार. आयुष्मान. मग आता झालं का तुझं? मी जाऊ माझी भाजी तिकडे. अगं काय भाजी भाजी, लता आहे ना तिकडे. अगं लताला मी पनीर आणायला पाठवले म्हणून माझी एवढी धावपळ. फोन आई तू फोन घे मी भाजी. तुलाच फोन असणार, तू फोन घे, मी भाजी. ओके 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 ओके. अग मी भाजीत सगळं घातलंय. हॅलो थँक्यू. कोण बोलतंय? अविनाश? नाही नाही अरे खूप दिवसांनी ऐकला ना तुझा आवाज म्हणून. कसा आहेस तू? मी मस्त मस्त छान आहे एकदम. हो बरी लिलाज. आईबाबांकडेच राहतो आम्ही. त्याला काही कारण आहेत अविनाश. बाकी तू कसा आहेस? आणि अगदी मनापासून सांगते बरं वाटलं तू फोन केलास. आठवणीने लक्षात ठेव. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. बाय. देवी 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 देवी. Yeah, and the most striking feature of the whole construction will be this glass pyramid. आर्ट गॅलरीच्या मेन एंट्रन्स समोर हे ग्लास पिरामिड असेल आणि ऑफकोर्स याचे डायमेन्शन्स. सर जस्ट अ मोमेंट. पॅरिसच्या ल्युरच्या कॉपी करायची असाइनमेंट आपल्याला नाही मिळालेली अनन्या. तसं नाहीये सर. इंग्लिश सिनेमा बघणाऱ्या कुठल्याही सामान्य माणसाला पॅरिसच्या लुव्र समोर एक ग्लास पिरॅमिड आहे हे माहिती आहे. आय अग्री, या कल्पनेचं इन्स्पिरेशन मला तिथूनच मिळालंय. पण माझी कॉन्सेप्ट आपल्या देशात चोरीला इन्स्पिरेशन म्हणण्याची एक जुनी परंपरा आहे. नाही ना, मी मीटिंग मध्ये आहे. विक्रम काय झालं? विक्रम देवी घरात कुठेच नाहीये. कुठेच नाही म्हणजे? अरे आता इथे खेळत होती माझ्या नजरेसमोर आणि आता अचानक कुठे गेली काही कळतच नाही. अगं असेल कुठेतरी, जरा बघ. अरे मी सगळीकडे शोधते. आई आई अगं आपल्या गार्डन मध्ये ना ट्रीजच्या मुलगी कुठे गेली होती? गार्डन. काय आली का? हो तू एकदा सांगत का नाहीस तिला नीट समजावून? नाही ना, मी मीटिंग मध्ये आहे. ओके. काय झालं? ओ आय एम सॉरी आय एम सॉरी. ओके ओके. आता तू तिला जास्त रागू नकोस. ओके. नाही मखरात बसून पूजाच घालते तिची आता. आय एम सॉरी सॉरी. बाय. ओके. सी यू. बाय. सो पिरामिड कॅन्सल. एनिथिंग एल्स? आई आपल्या गार्डन मध्ये एक मॅन होता. कोण मॅन? अगं आपल्या गार्डन मध्ये जी पाम ट्री आहे ना त्याच्या मागे तो लपला होता. मी त्याला खरंच पाहिलं आणि जेव्हा त्यांनी मला पाहिलं ना तेव्हा तो पळून गेला. उगाच स्टोऱ्या रचून सांगतेस. गॉड प्रॉमिस तिकडे खरंच एक मॅन होता. त्याची ना एवढी मोठी दाढी होती, हातात लाल रुमाल होता आणि आपण हायड अँड सीक मध्ये जसं लपतो ना तसा तो त्या ट्रीच्या मागे लपून आपल्या घराकडे बघत होता. खरंच मी त्याला पाहिलं. हो ना? हो. आता तुझं टीव्ही बघणं बंद करणार आहे मी. आई ग मी आली बघ. आई ऐक ना, तू माझं तू ऐकतच नाहीयेस. आई